नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायन IAS अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मी प्रवीण अक्कानोर. आज आपण या ठिकाणी अँथ्रोपोलॉजी अर्थात मानवशास्त्र या विषयाची माहिती घेणार आहोत. आता तुमच्यापैकी अनेकांनी अँथ्रोपोलॉजी हे नाव ऐकलं असेल, या विषयाबद्दल काही जणांना माहिती पण असेल. ज्यांना माहिती नसेल त्यांनी अर्थात हे वरील चित्र तर नक्कीच बघितलं असेल. हे अत्यंत फेमस चित्र आहे, म्हणजे मानवी उत्क्रांती दाखवण्याचं याच्यापेक्षा लोकप्रिय दुसरं चित्र कदाचित नसेल. तर आज आपण अँथ्रोपोलॉजी या विषयाबद्दल का बोलणार आहोत, तर याचं मुख्य कारण आहे MPSC अर्थात राज्यसेवेने जे 2025 पासून पॅटर्न चेंज करण्यात आलेला आहे. मेन्सचा जो पॅटर्न आधी वैकल्पिक अर्थात ऑब्जेक्टिव्ह टाईप होता, तो आता तुम्हाला दीर्घोत्तरी उत्तर लिहावं लागणार आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप पॅटर्न आणलेला आहे. आणि अर्थात त्यांनी जसाच्या तसा पॅटर्न UPSCचा कॉपी केलेला. मग UPSCचा पॅटर्न कसा होता याबद्दल आधी तुम्हाला माहिती हवी, कारण तोच पॅटर्न आता पुढच्या वर्षीपासून MPSCला असणार आहे. तर आता 2025 पासून तुमची मेन्स ही तुम्हाला त्यासाठी एक वैकल्पिक विषय निवडावा लागणार. म्हणजे जर स्ट्रक्चर सांगायचं झालं परीक्षेचं, तर थोडक्यात असं म्हणता येईल 4 GS चे पेपर्स असणार आहेत मेन्सला, प्रत्येकी 250 मार्काचे, अर्थात त्याचे झाले 1000 मार्क्स. आणि 2 ऑप्शनलचे पेपर म्हणजे वैकल्पिक विषयाचे पेपर्स असणार आहेत, प्रत्येकी 250 मार्काचे, अर्थात त्याचे झाले 500 मार्क्स. अशी 1500 मार्क्स GS आणि वैकल्पिक विषय याचे झाले. त्यानंतर तुम्हाला 250 मार्काचा तुम्हाला निबंध लिहावा लागणार आहे. अशा प्रकारे GS चे 1000 मार्क्स, ऑप्शनल विषयाचे 500 मार्क्स आणि निबंधाचे 250 मार्क, तुमची टोटल मेन्स असणार आहे 1750 मार्कांची. आणि त्यानंतर तुमची मुलाखत असणार आहे 275 मार्क. आता मेन्सचे जे 1750 मार्क्स आहेत त्यातले 500 मार्क वैकल्पिक विषयाला अर्थात ऑप्शनलला आहेत, म्हणजे जवळपास 30% वेटेज हे ऑप्शनलला जातं. त्यामुळेच ऑप्शनलची निवड करताना ही काळजी बाळगणं गरजेचं आहे. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की ऑप्शनलची निवड कशी करायची, तर त्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र सांगेन. ते सूत्र असं आहे की त्यामध्ये तुम्हाला 2 मुद्द्यांचा आधार घ्यावा लागणार. पहिला मुद्दा, तो विषय तुमच्या आवडीचा असला पाहिजे, तुम्हाला त्या विषयात रस असला पाहिजे. बरोबर आहे, रस असला म्हणजे आपण त्या विषयाचा सखोल अभ्यास करू शकतो. कारण एखादा ऑप्शनल विषय घेणं म्हणजे त्या विषयामध्ये जवळपास तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट करताय त्या लेवलचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यामुळे त्या विषयात रस असणं गरजेचं आहे. आणि रस कधी निर्माण होतो, जेव्हा त्या विषयाबद्दल आपल्याला माहिती मिळते. आता अँथ्रोपोलॉजी हा विषय बऱ्याच जणांना कदाचित ऐकून माहित असेल, परंतु त्याची सखोल माहिती नसते की त्या विषयाचा स्कोप काय आहे, त्या विषयामध्ये अंतर्भूत गोष्टी काय आहेत, त्यामध्ये आपल्याला कशा कशाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तो एक पहिला मुद्दा झाला की त्या विषयात रस असणे. रस असला म्हणजे तुम्हाला त्याबद्दल लिहिण्यात आवड निर्माण होऊ शकते, तुम्हाला त्यामध्ये गती मिळू शकते. दुसरा मुद्दा आहे, आयोगाच्या दृष्टीनं त्या विषयाला कसे मार्क मिळतात. म्हणजे आता जर पॅटर्न UPSCचा जसा तसा कॉपी करण्यात आलेला आहे, याचाच अर्थ असा आहे की UPSC मध्ये कुठला विषय सध्या चालतोय, म्हणजे कुठल्या विषयाला मुलं सगळ्यात जास्त पसंत करतात ते पण पाहणं गरजेचं आहे. तर मागच्या काही वर्षांपासून अँथ्रोपोलॉजी हा विषय बऱ्याच मुलांचा आवडता विषय आहे. जे देशामध्ये पहिल्या 10 क्रमांकाने येतात त्यांच्यामध्ये अँथ्रोपोलॉजी घेणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. UPSC मध्ये पहिला क्रमांक मिळवणाऱ्यानेही अँथ्रोपोलॉजी हा विषय घेऊन ती परीक्षा दिलेली आहे. तर त्यामुळे आज आपण या विषयाबद्दल शक्य ती माहिती घेणार आहोत. तर कुठलाही विषय शिकण्याआधी आपण त्याला काही प्रश्न विचारले पाहिजे. म्हणजे व्हॉट इज अँथ्रोपोलॉजी, मानवशास्त्र या विषयाचा अर्थ काय, किंवा मानवशास्त्र या शब्दाचा अर्थ काय आहे. तर इथं मी तुम्हाला एक स्लाइड दिलेली आहे, त्यामध्ये बघा. आता ऑप्शनल घेताना आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो भाषेचा. MPSC असो UPSC असो, तुम्हाला तुमच्या मातृभाषेत तुमचा पेपर लिहायला अलाउ करतात, बरोबर आहे. तर तो विषय तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहू शकता, हे मान्य आहे, परंतु त्यासाठी तितकं मटेरियल पण अवेलेबल असलं पाहिजे. अँथ्रोपोलॉजी या विषयाचं दुर्दैवाने आतापर्यंत मराठीमध्ये फारसं
मटेरियल अवेलेबल नव्हतं. परंतु सुदैवाने लोकायन अकॅडमीने या विषयाची आता तयारी मराठी तसेच इंग्लिश तुम्हाला ज्या हवे त्या भाषेत करता यावी यासाठी नोट्स आम्ही तयार करत आहोत. तुम्हाला जर तुमच्या मातृभाषेत हा पेपर द्यायचा असेल तर आता यापुढे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. आणि दुसरा आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा पॅटर्न चेंज झाला का आहे हे लक्षात घ्या. एमपीएससी म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेताना हाच डोक्यात विचार ठेवलेला आहे की आपला महाराष्ट्रीयन मुलांचा टक्का युपीएससी मध्ये सुद्धा आता वाढला पाहिजे. जर एमपीएससी आणि युपीएससीचा सिलेबस सेम असेल तर जो मुलगा एमपीएससी देतोय त्याच अभ्यासक्रमावर तो युपीएससी का नाही देणार. आणि जर चांगला अभ्यास केला तर दोन्ही परीक्षेमध्ये यश मिळवणं तितकंच साहजिक आहे किंवा तितकंच शक्य आहे. तर त्यामुळेच अँथ्रोपॉलॉजी विषयाकडे वळणं आता क्रमप्राप्त आहे. युपीएससीला जर हा विषय चांगले मार्क देतोय तर तो एमपीएससीला का नाही देणार. आणि जर तुम्ही एमपीएससी करताय आणि सोबत युपीएससी पण देताय तर हा विषय घेऊन दोन्ही परीक्षेत यश मिळवणं आता तुमच्यासाठी तितकंच सोपं आणि शक्य झालेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की मानवशास्त्र म्हणजे काय. त्याआधी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. अँथ्रोपॉलॉजीसाठी मराठीमध्ये प्रचलित असलेला शब्द आहे मानववंशशास्त्र. म्हणजे कुठेही तुम्हाला हा संदर्भ आला या अँथ्रोपॉलॉजी विषयाचा तर त्याच्यासाठी मराठी प्रतिशब्द वर्तमानपत्रात मासिकात जर तुम्ही वाचलात तर तो आहे मानववंशशास्त्र. खरं तर तो शब्द जास्त चपखल आहे. परंतु एमपीएससीच्या सिलेबसमध्ये मात्र अँथ्रोपॉलॉजी या शब्दासाठी मानवशास्त्र असाच शब्द दिलेला आहे. त्यामुळे आपण पण तोच कंटिन्यू करूया. आयोगाने जो शब्द योजला आहे त्यासाठी त्याच्यापेक्षा वेगळा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. तर हे मानवशास्त्र म्हणजे काय त्या नावावरूनच आपल्याला कळतं. ते नावच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. म्हणजे ते स्वतःच तुम्हाला त्याची डेफिनेशन देतं. समाजशास्त्र म्हणजे जसं समाजाचा अभ्यास आहे, शास्त्र म्हणजे अभ्यास, तसंच मानवशास्त्र म्हणजे मानवाचा अभ्यास. अगदीच ढोबळ व्याख्या सांगायची झाली तर. आता या दिलेल्या स्लाइडमध्ये एक डेफिनेशन दिलेली आहे. अँथ्रोपॉलॉजी इज अ मल्टीडिसिप्लिनरी फील्ड ऑफ स्टडी that explores the origins, development and diversity of human beings and their societies. लक्षात घ्या प्रत्येक शब्द यातला महत्वाचा आहे. अँथ्रोपॉलॉजी इज अ मल्टीडिसिप्लिनरी फील्ड. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय यामध्ये अनेक विद्याशाखा अंतर्भूत आहेत. हा विषयच असा आहे ज्यामध्ये वेगवेगळे इतर विषय त्यांचा अंतर्भाव आहे. आणि हा विषय कशाचा अभ्यास करतो. इट एक्सप्लोर्स द ओरिजिन्स, डेव्हलपमेंट अँड डायव्हर्सिटी. म्हणजे कोणाची मानवाचा उगम, मानवाचा विकास आणि मानवांमध्ये असलेली विविधता या सर्वांचा अभ्यास म्हणजे मानवशास्त्र. ठीक आहे. आता याच्यापेक्षा तुम्हाला एक मी सोपी व्याख्या सांगतो. तर ती सोपी व्याख्या अशी आहे. स्थळ आणि काळाच्या संदर्भात मनुष्य प्राण्याचा सर्वांगीण अभ्यास. स्थळ आणि काळाच्या संदर्भात मनुष्य प्राण्याचा सर्वांगीण अभ्यास म्हणजेच मानवशास्त्र, म्हणजेच अँथ्रोपॉलॉजी. बरोबर. मानवाचा सर्वांगीण अभ्यास. हे बघा जो बेसिक डिफरन्स आहे मानवशास्त्रात आणि इतर सामाजिक शास्त्र जे आहेत त्यामध्ये बेसिक डिफरन्स हाच आहे की इतर सामाजिक शास्त्र काय करतात, मानवाच्या रिलेटेड असलेल्या एखाद्याच बाजूचा अभ्यास करतात. म्हणजे जसं इतिहास घ्या. इतिहास काय असतो. इतिहास हा कालानुक्रमे ज्या घटना घडल्यात त्या आपल्याला सांगतो. किंवा समाजशास्त्र हा समाजाचा अभ्यास असतो. समाज हा पण मानवाशी रिलेटेड आहे. परंतु मानवशास्त्र हे मानवाशी संबंधित असलेल्या इतिहास असो, समाज असो, धर्म असो, राजकारण असो, अर्थशास्त्र असो अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करतो. म्हणूनच त्याला मानवाचा सर्वांगीण अभ्यास म्हटलेला आहे. आणि हा विषय शिकण्यामागे पण ही प्रेरणा तुमची असली पाहिजे की मनुष्य प्राण्याचा जर आपल्याला सर्वांगीण अभ्यास करता येत असेल ह्या विषयातून तर त्याच्या इतकी चांगली गोष्ट दुसरी असणार. ठीक आहे. सो ही झाली मानवशास्त्राची व्याख्या किंवा डेफिनेशन. आता ऑप्शनल निवडण्याबद्दल आपण बोललो. ऑप्शनल निवडताना एकतर तुमचा त्यामध्ये थोडा रस असला पाहिजे, तो तुमच्या आवडीचा विषय असला पाहिजे आणि दुसरा तो स्कोर दिला पाहिजे त्या विषयाला. कारण आपण परीक्षा देतोय, आपलं एम हे सर्वाधिक स्कोर मिळवणं, सर्वाधिक मार्क्स मिळवणं हेच असलं पाहिजे. तर त्या अनुषंगानं मानवशास्त्राकडे जर आपण बघत असू तर कोण कोण या विषयाची निवड करू शकतो, कोण करू शकत नाही असं काही आहे का. तर त्याबद्दल
निश्चिंत राहा, कारण जो कोणी ग्रॅज्युएट आहे याचाच अर्थ जो कोणी एक्झामला अपिअर होऊ शकतो तो या विषयाची निवड करू शकतो. यासाठी मानवशास्त्रामध्ये शिक्षण होण्याची पूर्व अट नाहीये. म्हणजे यामध्ये तुम्ही BA किंवा MA करण्याची गरज नाहीये. जर केला असेल तर अर्थातच चांगली गोष्ट आहे, तुम्हाला म्हणजे मग त्यामध्ये फारसा बेसिक पासून अभ्यास करण्याची गरज नाही. पण जरी तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल, जरी तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल किंवा इतर कोणत्याही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तरी सुद्धा तुम्ही या विषयाची निवड करू शकता. हे बघा, मानवशास्त्रामध्ये ह्युमॅनिटीज म्हणजे आर्ट साइडचे विषय आहेत, मानवशास्त्रामध्ये सायन्स साइडचे विषय आहेत. म्हणजे मानवशास्त्रात सामाजिक शास्त्रे पण आहेत आणि नैसर्गिक विज्ञान पण आहे. त्यामुळे हा प्रश्नच इथं उद्भवत नाही की सायन्सवाल्यांनीच घ्यायचा का आर्ट्सवाल्यांनी घ्यायचा, कारण दोघांनाही पूरक असलेले विषय यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असा मानवशास्त्र विषय घेऊन तुम्ही चांगले गुण मिळवू शकता. ज्यांचा सायन्स बॅकग्राऊंड आहे, ज्यांनी बायोलॉजी हा विषय डीपमध्ये शिकलेला आहे, त्यांना कदाचित थोडासा फायदा हा होऊ शकतो की यातला मानवशास्त्राची एक शाखा आहे जैविक मानवशास्त्र. बरोबर, जैविक मानवशास्त्रामध्ये पूर्ण मनुष्याच्या शरीराचा अभ्यास असतो, शरीर रचनेचा, त्यामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास असतो. त्याचप्रमाणे त्यांना या गोष्टीचा इथं फायदा मिळू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की जे आर्ट साइडचे आहेत त्यांना होणार नाही, कारण सोशल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे सामाजिक मानवशास्त्र आहे, त्यामध्ये आर्ट साइडचे पण विषय अंतर्भूत आहेत. त्यामुळे आणि या कुठल्याच विषयाचा संबंध नसलेले तिसऱ्याच बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील, समजा कॉमर्स साइडचे विद्यार्थी असतील, अशी ही उदाहरणे आहेत की ज्यांचा मुळातच या विषयांशी संबंध नव्हता, कुठल्या सामाजिक शास्त्रांशी संबंध नव्हता आणि नैसर्गिक विज्ञानाशी संबंध नव्हता, अशाही मुलांनी मानवशास्त्र विषय घेऊन चांगले गुण संपादित केलेले आहेत. तर पुढचा मुद्दा आहे, मानवशास्त्र विषयात शिक्षण घेण्याची पूर्व अट नाहीये. जे आत्ताच म्हटलं होतं, कोणत्याही शाखेतून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल तर हे करू शकता. मनुष्य प्राण्याचा सर्वांगीण अभ्यास करण्यात रस असणाऱ्यांनी प्राधान्याने या विषयाचा विचार करावा. म्हणजे हे बघा, कुठलाही विषय घेताना आपला एक बॅकअप प्लॅन पण तयार असला पाहिजे. किंवा समजा दुर्दैवानं स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यात वेळ लागला किंवा तुम्ही एखाद्याला मिळवता नाही आलं, तर असा एखादा विषय घेऊन ज्याचा मूलगामी अभ्यास, ज्याचा खोलात जाऊन अभ्यास जर केलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. अँथ्रोपॉलॉजी हा विषय घेऊन पुढे तुम्हाला रिसर्चमध्ये जाता येतं, तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करता येतं, वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये काम करता येतं. त्यामुळे हा विषय त्या दृष्टीनेही उपयोगी पडू शकतो. तर अशा प्रकारे निवड करताना या मुद्द्यांचा विचार करूनच या विषयाची निवड करावी. बरं, या विषयाची निवड करता येते हे ठीक आहे, पण का करावी हा पण एक प्रश्न आहे. गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये UPSC मध्ये अँथ्रोपॉलॉजी हा लोकप्रिय विषय आहे मेन्ससाठीचा, आणि त्या विषयाने सातत्याने चांगले गुण दिलेले आहेत आणि हे तुम्हाला रिझल्टमध्ये दिसून येतं. म्हणजे ही काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये, ही फॅक्ट आहे. त्यामुळे तो एक मुद्दा आहे. UPSC मध्ये दर काही 5-10 वर्षांनी हा ट्रेंड बदलत राहतो. मागे कधीतरी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कडे मुलांचा कल होता, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स कडे होता, आता सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी कडे. या विषयाचा साचेबद्ध सिलेबस आहे, त्यांनी विस्ताराने सिलेबस दिलेला आहे, सरळ सोट सिलेबस आहे. आणि जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढून बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न सिलेबसनुसार सरळ सोपे, सरळ सोट प्रश्न आहेत. म्हणजे खूप अशी क्लिष्ट वाक्यरचना म्हणा किंवा प्रश्नामध्येच खूप असं काहीतरी डायनामिझम त्यांनी यूज केलाय असं नाहीये, सरळ सरळ प्रश्न आहेत. म्हणजे जर पहिला मुद्दा तुमच्या सिलेबस मधला असेल की मानवशास्त्रात चा अर्थ किंवा त्याची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप काय, तर डायरेक्ट प्रश्न आलेला आहे की मानवशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. असा 10 ते 15 मार्काला प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा 2025 हा MPSC साठी पहिलं वर्ष असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. आणि जेव्हा पॅटर्न चेंज होतो तेव्हा जी पहिली एक्झाम होत असते ती नेहमी सोप्या नेचरची होत असते. म्हणजे त्या परीक्षेमध्ये एकतर कसं असतं की सिलेबस बदलल्यामुळं पेपर सेट करताना पण फार त्याला काठीण्य पातळी त्याची जास्त ठेवली जात नाही. आणि दुसरा मुद्दा असतो की विद्यार्थ्यांनाही काही रेफरन्स पॉईंट नसतो. म्हणजे याच्या आधी जर 4दा पेपर होऊन गेले असतील तर त्या प्रश्नांचा अभ्यास करून विद्यार्थी मनाची तयारी करत असतात. पण जर पहिलाच प्रयत्न असेल तर त्यामुळे त्यांच्याकडे तयारी करण्यासाठी काही रेफरन्स पॉईंट नाही.
त्यामुळे 2025 ही सुवर्ण संधी आहे ज्यांना सिरियसली ही परीक्षा द्यायची आहे. तर गेल्या काही वर्षात युपीएससी मध्ये याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. ठराविक सिलेबस आहे, सरळ सोपे प्रश्न आहेत. हा आंतरविद्याशाखीय विषय आहे. मगाशी म्हटल्यासारखाच नियोजनबद्ध अभ्यासाने उत्तम स्कोअर प्राप्त करण्याची शाश्वती आहे. कारण जर प्रश्न प्रेडिक्टेबल असतील, प्रश्न जर फार आउट ऑफ द बॉक्स नसतील, तर तुम्ही अभ्यास करतानाच त्याचा अंदाज लावू शकता, तशा प्रकारे तयारी करू शकता. अँथ्रोपॉलॉजी आंतरविद्याशाखीय विषय म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी विषय आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला अनेक ठिकाणी उपयोग होऊ शकतो. इव्हन परीक्षेमध्ये सुद्धा, म्हणजे इथिक्सचा पेपर लिहिताना त्याचा वापर होऊ शकतो, निबंध लेखनामध्ये होऊ शकतो. तिथं तुम्ही संदर्भ देऊ शकता तुमच्या अभ्यासातले, मानवशास्त्राचा जो तुम्ही अभ्यास करणार त्याचे संदर्भ देऊ शकता. मुलाखतीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. मुलाखत मुळातच तुमचं व्यक्तिमत्व सर्वांगाने तपासण्याचीच एक टेस्ट असते आणि तुम्ही मुळात अभ्यासच मानवाच्या सर्वांगीण पैलूंचा करणार आहात. त्यामुळे मुलाखतीसाठी पण ते सहाय्यकारी ठरू शकतो. आता दुसरा एक मुद्दा असतो ऑप्शनलची निवड करताना, की त्या ऑप्शनलचा जीएसच्या पेपरसाठी उपयोग होतो का नाही. म्हणजे एखाद्याने पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल घेतला तर GS2 हा पेपर त्याच्यासाठी सोपा होऊन जातो, कारण GS2 मध्ये पण पॉलिटिक्सचा भाग आहे, इंटरनॅशनल रिलेशन्सचा भाग आहे. एखाद्याने हिस्ट्री विषय घेतला तर GSचा पेपर 1 त्याच्यासाठी सोपा जाऊ शकतो किंवा त्याला मदत होऊ शकते. अशा प्रकारे जर बोलायचं झालं तर अँथ्रोपॉलॉजी या विषयाचा तसा डायरेक्ट संबंध GSशी येत नाही. पण उलट मी म्हणेन की GSचा संबंध अँथ्रोपॉलॉजीशी येईल. म्हणजे GS मधले जे विषय आहेत त्यांचा उपयोग तुम्हाला या ऑप्शनलसाठी होणार आहे. म्हणजे भूगोलाचा उपयोग होणार आहे, इतिहासाचा होणार आहे, राज्यशास्त्राचा होणार आहे, अर्थशास्त्राचा होणार आहे, इथिक्सचा होणार. ठीक आहे. त्यामुळे हे वेगळ्या प्रकारे तुम्हाला सहाय्यभूत ठरू शकतो. आता मानवशास्त्र आपण बघितलं की मानवाचा सर्वांगीण अभ्यास आहे. तर मानवशास्त्राच्या अनेक शाखा आहेत, पण आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं मेन 4 शाखा आहेत. त्या कोणत्या आहेत? पहिला आहे बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. हा कदाचित तुमच्या सिलेबसचा सगळ्यात मोठा पार्ट आहे, म्हणजे ज्याचा अर्थ आहे जैविक मानवशास्त्र. दुसरा आहे आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय? पुरातत्वीय मानवशास्त्र. तिसरा आहे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र. आणि चौथा आहे लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी, म्हणजे भाषिक मानवशास्त्र. म्हणजे आपल्याला प्रथम मानवी शरीराचा अभ्यास करायचा आहे जैविक मानवशास्त्रात, बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये मानवी शरीर, त्यामध्ये होत गेलेले बदल इत्यादींचा. दुसऱ्यामध्ये पुरातत्वीय मानवशास्त्र, म्हणजे उत्खनन करून जे हाती लागलेले अवशेष, जीवाश्म वगैरे असतात त्यांचा अभ्यास करून मानवी संस्कृतीचा आपल्याला तर्क लावता येतो. त्यामध्ये आपल्या इतिहासामध्ये मानवाने कशी प्रगती केली, कशा प्रकारे समाज व्यवस्था होत्या, या सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये होतो. सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीमध्ये मानव जर युनिट घेतला तर त्या मानव या युनिटने नंतर फॅमिलीज बनवल्या, नातेसंबंध निर्माण केले, विवाह व्यवस्था आणल्या, धर्म आणलीस, जाती आणल्या. अशा प्रकारे संस्कृतीचा उद्भव कसा झाला, उगम कसा झाला, हे सगळं आपण सोशो कल्चरल सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्रात शिकणार आहोत. आणि चौथा आहे भाषिक मानवशास्त्र. म्हणजे हे लक्षात घ्या की मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळ्या करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. तो असेल मानवाचा मोठा मेंदू, मानवाची कॉग्निटिव्ह एबिलिटी म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती असेल. त्यानंतर तर भाषा ही एक फार मोठी घटना आहे मानवी संस्कृतीत म्हणा किंवा एकंदर वैश्विक संस्कृतीमध्ये. त्या भाषेने अनेक बदल घडवून आणलेले आहेत आणि भाषेमुळे कदाचित आपण आज इथपर्यंत पोहोचलोय. कम्युनिकेशनचं जे स्किल मानवाने डेव्हलप केलंय ते इतर कुणीही प्राण्याने करू शकलेलं नाहीये. त्यामुळेच कदाचित मनुष्य प्राणी तुलनेने इतका पुढे गेलेला. पुढचा मुद्दा आहे मानवशास्त्र आणि इतर विषय. आता मी मगापासून म्हणतोय की अँथ्रोपॉलॉजी इज अन इंटरडिसिप्लिनरी काय म्हणतात त्याला सब्जेक्ट, म्हणजे आंतरविद्याशाखीय. हा शब्द नीट काय म्हणतात त्याला लक्षात घ्या. आंतरविद्याशाखीय हा काळ आता एकाच विषयाचा अभ्यास करण्याचा नाहीये.
म्हणजे आपण आता एआयच्या युगात आलो, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सर्व प्रकारचे विषय आता कामी येत आहेत. म्हणजे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त सायन्स उरलेलं नाही, तर ते इंटरडिसिप्लिनरी झालेलं आहे. त्यामध्ये भाषेचा उपयोग आहे, त्यामध्ये संस्कृतीचा उपयोग आहे, त्यामध्ये मानसशास्त्राचा उपयोग आहे, त्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेजचा उपयोग आहे, त्यामध्ये अशा सर्व प्रकारच्या विषयांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे अँथ्रोपॉलॉजी पण कोणाकोणाशी रिलेटेड आहे, हिस्ट्रीशी रिलेटेड आहे, मेडिकल सायन्सशी रिलेटेड आहे, अर्थ सायन्सेस ज्यामध्ये जिओग्राफी आली, ज्यामध्ये जिओलॉजी आली, यांचा संबंध आहे. प्रश्न सुद्धा अशा प्रकारचे येऊ शकतात की म्हणजे मानवशास्त्राचा तुम्ही भूगोलाशी कसा संबंध लावू शकता, किंवा मानवशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे. आता आपण मगाशीच बघितलं की मानवशास्त्राच्या 4 प्रमुख शाखा आहेत. त्यामध्ये जैविक मानवशास्त्र, भाषिक मानवशास्त्र, पुरातत्वीय मानवशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र. म्हणजे जसं समाजशास्त्र या विषयात समाज हा युनिट आहे आणि समाजाच्या भोवती ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण अभ्यास करतो, तसं मानवशास्त्रामध्ये ह्युमन बिईंग अर्थात मानव हा युनिट आहे आणि त्याच्या भोवती आपण त्याचा अभ्यास करतो. तर समाज हा पण मानवाचाच रिलेटेड घटक आहे. त्यामुळे मानवशास्त्राचा जो एक प्रकार आहे सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र, हा सिमिलर आहे कशाशी, सोशिओलॉजी या विषयाशी. सोशिओलॉजी आणि सोशल कल्चरल अँथ्रोपॉलॉजी हे 2 विषय एकमेकाशी निगडीत आहेत. अशा प्रकारे मानवशास्त्राचा अनेक गोष्टींची संबंध आहे. इथे त्या बऱ्याच विषयांचा उल्लेख केलेला आहे. एन्व्हायरमेंटचा आहे, सायकोलॉजी आहे, मेडिकल सायन्स आहे, इकॉनॉमी आहे. म्हणजे सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. मानवी म्हणजे एकट्या माणसाचा जे वर्तन आहे त्याचा अभ्यास केला जातो. पण अँथ्रोपॉलॉजीमध्ये मात्र मानवी समूह जो असतो त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे अनेक विषयांशी हा विषय निगडीत आहे. आता हे झालं या विषयाबद्दल एक ओव्हरव्ह्यू, किंवा नेमका हा विषय काय बोलतोय, हा विषयात काय अंतर्भूत आहे. आता आपण पुढे जाऊया, आपण आपल्या परीक्षेकडे येऊया. सिलेबस जर तुम्ही एमपीएससीने मला वाटतं 2023लाच 22 किंवा 23लाच ह्या बदललेल्या पॅटर्नचा सिलेबस टाकलेला आहे, तो तुम्ही आवर्जून बघा आणि रोज तुमचा जो विषय ठरलेला आहे किंवा ठरणार आहे त्या विषयाचा सिलेबस रोज वाचत चला. कारण सिलेबस हीच गुरुकिल्ली आहे. म्हणजे त्रिसूत्री काय आहे कुठल्याही परीक्षेतले यशाची, तर सिलेबस नीट माहीत असणं, त्या सिलेबसवर आधारित मोजकी परंतु दर्जेदार पुस्तकं वापरणं, आणि तिसरं आहे पूर्वीच्या वर्षी विचारलेले प्रश्न म्हणजे PYQs. मोजकी पुस्तकं, सिलेबस आणि PYQs ह्या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर यामध्ये यश मिळवणं अशक्य नाही. ठीक आहे. आता या विषयाचा फ्रेमवर्क बघूया आपण. म्हणजे सिलेबस कसं दिलेलं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एक ऑप्शनल निवडायचं आहे आणि त्या एका ऑप्शनल मध्ये 2 पेपर असणार, पेपर 1 आणि पेपर 2. 250 मार्कांचे एकूण 2 पेपर आहेत. सिलेबस मुद्देसूद आणि विस्तृत आहे. प्रश्नांची रचना ही आधी साधी सोपी सरळ असते. यामध्ये सिलेबसच्या बाहेर क्वचितच प्रश्न येतात. हा फार मोठा मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्याचा नक्की तुम्ही या विषयाची निवड करताना विचार करा. आणि सिलेबस विस्तृत आहे म्हणजे तुम्ही कदाचित एखाद्याला हे वाटू शकते की मोठा सिलेबस थोडा जास्त आहे असे वाटू शकतं. पेपर 1 जो आहे मानवशास्त्राचा त्यामध्ये थोडा विस्तृत सिलेबस आहे. पण विस्तृत सिलेबसचा फायदा हा असतो की त्याच्या बाहेर मग प्रश्न जात नाहीत. ते इतकं डिटेलमध्ये सिलेबस दिलेला असतो की त्याच प्रत्येक मुद्द्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्या बाहेर तुम्हाला जायची गरज पडणार नाही. आपण सिलेबसचा एक फ्रेमवर्क बघितलेला आहे. आता त्यानंतर आपण पहिल्या पेपर बद्दल थोडी माहिती घेऊया. त्याआधी हे लक्षात घ्या की पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये फरक काय आहे. पहिल्या पेपरमध्ये मानवशास्त्राची थेअरी आहे. या पेपरमधनं तुम्हाला मानवशास्त्राबद्दल, त्यामध्ये त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय, त्याचे प्रकार कुठले आहेत, त्याच्या शाखा कोणत्या आहेत, या सगळ्यांची माहिती मिळणार आहे. दुसरा पेपर मात्र भारतीय परिप्रेक्ष्यात आपण मानवशास्त्र शिकणार आहोत. दुसऱ्या पेपरमध्ये मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून भारताकडे पाहिलं जाणार. तर हा एक मूलभूत फरक आहे या 2 पेपरमध्ये. आता बघा, पहिला पेपर
बद्दल मी एक गोषवारा दिलेला आहे, तो आपण वाचून बघूया. पहिल्या पेपरमध्ये मानवशास्त्र या विषयाचा सर्वांगीण उहापोह केलेला आहे. या विषयाचे स्वरूप, व्याप्ती आणि विकास यांचे विस्तृत विवेचन अभ्यासने विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. आता हा जो पहिला पेपर आहे यामध्ये प्रामुख्याने मानवशास्त्राच्या 2 शाखा अभ्यासल्या जातात. त्यात पहिली शाखा आहे जैविक मानवशास्त्र. सर्वात मोठा भाग या पेपरचा जैविक मानवशास्त्राने व्यापलेला, आणि दुसरा भाग आहे सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र. जैविक मानवशास्त्रात काय येतं हे आपण बघितलं की माणसाचा उगम, मनुष्य प्राण्याचा उगम झाल्यापासून त्याच्यात जे शारीरिक बदल होत गेले, ज्यामध्ये उत्क्रांतीचा पण अंतर्भाव आहे, ज्यामध्ये जनुकीय उत्क्रांतीचा पण अनुभव आहे, डीएनए तंत्रज्ञानाचा पण अंतर्भाव आहे. तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला पहिल्या पेपरमध्ये करायचा आहे. सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्रामध्ये काय आहे, तर एकटा राहणारा माणूस हा समूहाने कसा राहायला लागला, त्यानंतर शेतीचा शोध कसा लागला, शेतीच्या शोधानंतर काय बदल झाले, कुटुंब व्यवस्था कशी अस्तित्वात आली, हा सगळा अभ्यास या सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्रात आपण करणार आहोत. त्यानंतर त्या संदर्भात समाज आणि संस्कृतीचा उगम कसा झाला, धर्म, जाती हे सगळे मानवी जीवनावर कसे अफेक्ट करतात, कसा परिणाम साधतात, हा सगळा भाग सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्रात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्या पेपरच्या अभ्यासक्रमातून तुमच्यात मानवशास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणं अपेक्षित आहे. मानवशास्त्रीय दृष्टिकोन अपेक्षित करण्यासाठी तुम्हाला मानवशास्त्रीय सिद्धांत माहीत असणं गरजेचं आहे. आता कोणताही तुम्ही ऑप्शनल घ्या, जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स घेतला असेल तर तुम्हाला पॉलिटिकल थेरीज अभ्यासाव्या लागतात. जर तुम्ही समाजशास्त्र घेतलं असेल तर समाजशास्त्रीय सिद्धांत तुम्हाला अभ्यासावे लागतात. तसंच जर तुम्ही मानवशास्त्र हा विषय घेऊन परीक्षा देताय तर तुम्हाला मानवशास्त्रीय सिद्धांत हे अभ्यासावे लागणारच आहेत. सिलेबसमध्ये तुम्हाला 10 मानवशास्त्रीय सिद्धांत दिलेले आहेत. पुढे जाऊया. तर पहिल्या पेपरचा जर आणखीन ढोबळमानाने त्याचं काय म्हणतात भाग केले तर 5 भाग होतात पहिल्या पेपरचे. त्यात पहिला भाग आहे जैविक मानवशास्त्र, जे मी म्हटलं तस मगाशी. यामध्ये मानवी शरीराचा अभ्यास आहे, कसा मानवी शरीरशास्त्र कसं विकसित झालं, माणसाचा मेंदू कसा विकसित झाला, प्रायमेट्स म्हणजे नर वानर गणापासून मानव आता कसा वेगळा आहे वगैरे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला जैविक मानवशास्त्रात करायचा आहे. आताचं जे जेनेटिक टेक्नॉलॉजी आहे, जे जनुकीय तंत्रज्ञान आहे, त्याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. त्या रिलेटेड जे नैतिक प्रश्न आहेत, जे सामाजिक प्रश्न उद्भवत आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे प्रागैतिहासिक सांस्कृतिक उत्क्रांती. आता बघा, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. काही शब्द तुम्हाला मराठी भाषेत सोपे वाटतील, काही शब्द इंग्रजी भाषेत सोपे वाटतील. आता प्रागैतिहासिकचा अर्थ आहे इतिहास पूर्व, म्हणजे जो ज्ञात इतिहास आहे आपल्याला त्याच्या आधीचा जो भाग आहे इतिहासाचा, त्याला आपण म्हणतात प्रागैतिहासिक किंवा प्री हिस्टॉरिक. प्री हिस्टॉरिक शब्द सोपा वाटतो प्रागैतिहासिक पेक्षा, नाही? तर प्रागैतिहासिक सांस्कृतिक उत्क्रांतीचा काय अर्थ आहे, तर जो मनुष्य प्राणी अस्तित्वात आल्यानंतरचा जो लाखो वर्षांचा काळ आहे त्याची जर विभागणी केली तर त्या प्रत्येक टप्प्याला त्या टप्प्याच्या वैशिष्ट्यानुसार नाव देण्यात आले. म्हणजे इसवी सन पूर्व 2.5 लाख वर्ष ते इसवी सन पूर्व 40,000 वर्ष हा जो कालावधी आहे त्याला पुरापाषाण युग म्हणतात, पॅलिओलिथिक एज. इसवी सन पूर्व 40,000 ते इसवी सन पूर्व 10,000 ह्याला मेसोलिथिक मध्य पाषाण युग, त्यानंतर नवाश्मयुग, त्यानंतर कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, असे त्या टप्प्यामध्ये जी मानवाने प्रगती साधली, जो विकास केला, ज्या पद्धतीनं मानवी संस्कृतीचा उदय झाला, विकास झाला, त्यानुसार त्या कालखंडाला ते नाव देण्यात आलेलं आहे. तर याला म्हणतात प्रागैतिहासिक सांस्कृतिक उत्क्रांती. त्याचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्याच्या पुढचं आहे सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र. मगाशी मी म्हटल्याप्रमाणेच की मनुष्य समूहानं राहू लागल्यानंतर समाज नावाची संकल्पना अस्तित्वात आली, आणि समाज नावाची संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर त्या समाजाचे काही नीतिनियम बनले, कायदे बनले. त्या कायद्यानुसारच संस्कृती पण अस्तित्वात आली. त्यानंतर
विवाह नावाची व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर वारसा हक्क आला, मालकी हक्क आला, शेतीच्या उदयानंतर उत्पादन आणि त्यावरचा हक्क ही संकल्पना उदयाला आली आणि आपल्या उत्पादनाचा हक्क आपल्याकडेच राहावा यासाठीची जो वारसा हक्काची संकल्पना त्यापुढे विकसित झाली. त्यानंतर विवाहाचे अनेक प्रकार आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र यामध्ये धर्म आणि जातींचा उदय, वंश या संकल्पनेकडे आपण कसं बघतो हा सगळा अभ्यास यामध्ये आहे. तिसरा मानवशास्त्रीय सिद्धांत म्हणजे 10 थिअरीज आहेत तुम्हाला. अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीज म्हणजे मानवशास्त्रीय सिद्धांत, असे 10 सिद्धांताचा तुम्हाला त्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहेत. आणि काही संकीर्ण मुद्दे आहेत जसे जनसांख्यिकीय म्हणजे लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्या रिलेटेड काही कन्सेप्ट, संशोधन पद्धती म्हणजे रिसर्च मेथड्स. आता बघा, अँथ्रोपॉलॉजी हे फील्ड वर्क सायन्स आहे. फील्ड वर्क सायन्स म्हणजे काय, तुम्हाला प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन अभ्यास करायचा आहे. बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो अँथ्रोपॉलॉजी आणि सोशिओलॉजी मध्ये, म्हणजे मानवशास्त्र आणि समाजशास्त्र हे त्यांना सारखेच वाटतात, पण तसं नाही. समाजशास्त्रामध्ये द्वितीयक म्हणजे सेकंडरी पद्धतीचा रिसर्च केला जातो. आता प्रायमरी रिसर्च आणि सेकंडरी रिसर्च यामध्ये फरक आहे. प्रायमरी रिसर्च हा प्रत्यक्ष संशोधन असतं, ज्यामध्ये प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन उत्खनन करून प्रत्यक्ष त्या लोकांच्या भेटी घेऊन, मुलाखती घेऊन फर्स्ट हँड एक्सपिरियन्सेस कलेक्ट केले जातात. तर सेकंडरी रिसर्च मध्ये मात्र पुस्तकांचा वापर केला जातो, वेगवेगळ्या शिलालेखांचा वापर केला जातो किंवा वेगवेगळ्या द्वितीयक गोष्टींचा. आता सध्या इंटरनेट आहे तर इंटरनेटवरून माहिती गोळा केली जाते. सोशिओलॉजीमध्ये मेजरली हा सेकंडरी टाईपचा रिसर्च असतो. अँथ्रोपॉलॉजीमध्ये मात्र प्रायमरी रिसर्च आणि सेकंडरी रिसर्च असा दोन्ही प्रकारचा रिसर्च असतो. तर अशा काही संशोधन पद्धती आहेत, कम्पॅरेटिव्ह मेथड्स आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर भाषा आणि लँग्वेज अँड कम्युनिकेशन, भाषा आणि संज्ञापन, कम्युनिकेट करणे आणि त्या कम्युनिकेशन करण्यासाठी भाषेचा उपयोग करणे हे मानवी कौशल्य आहे. भाषा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे मानवी प्रगतीचा. त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला पहिल्या पेपरमध्ये करायचा आहे. आता पहिल्या पेपरचा जर आपण विस्तृतपणे सिलेबसनुसार जर अभ्यासक्रम बघितला तर त्या पहिल्या पेपरमध्ये जवळपास आय थिंक 10-12 युनिट्स दिलेले आहेत किंवा त्या पहिल्या पेपरचे इतके भाग करण्यात आले आहेत. तर त्यातला जो पहिला युनिट आहे, पहिला भाग आहे पेपर 1चा, त्याकडे बघूया आपण. त्यामध्ये मानवशास्त्राचा अर्थ, व्याप्ती आणि विकास तसेच मानवशास्त्राचा इतर ज्ञान शाखांशी संबंध याबद्दल माहिती विचारलेली आहे. आता मानवशास्त्राचा अर्थ आपण मगाशीच बघितला की स्थळ आणि काळाच्या दृष्टीने मनुष्य प्राण्याचा सर्वांगीण अभ्यास म्हणजे मानवशास्त्र. आता अनेक विचारवंतांनी अनेक व्याख्या दिलेल्या आहेत, पण त्यातली ही सगळ्यात बेसिक डेफिनेशन आणि बऱ्यापैकी करेक्ट डेफिनेशन आपण म्हणू शकतो. तर त्या मानवशास्त्राची व्याप्ती आपल्याला अभ्यासायची आहे. व्याप्तीमध्ये त्याच्या वेगवेगळ्या शाखा आल्या मगाशी बघितल्यासारख्या, भाषिक मानवशास्त्र, पुरातत्वीय मानवशास्त्र, बायोलॉजिकल म्हणजे जैविक मानवशास्त्र, सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र. ह्या 4 मुख्य शाखा सोडल्या तर अजूनही अनेक बऱ्याच मानवशास्त्राच्या शाखा आहेत. जसं राजकीय मानवशास्त्र आहे, अर्थशास्त्रीय मानवशास्त्र आहे, त्यानंतर भौगोलिक मानवशास्त्र आहे. अशा बऱ्याच शाखा आपल्याला अभ्यास करता येतील. मी मगाशी म्हटल्यासारखं यामध्ये पहिल्या पेपरमध्ये मेजॉरिटी भाग हा जैविक मानवशास्त्राचा, बायोलॉजिकल जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी आहे. त्यामध्ये आपल्याला मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करायचा आहे आणि मानवाचा उदय आणि विकास कसा झाला मानवाचा याचाही अभ्यास करायचा आहे. यामध्ये त्यानंतर बघा, नर वानर गण वर्गी प्राणी आणि त्यांची वैशिष्ट्ये. आता नर वानर गण वर्गी प्राणी म्हणजे माणूस सुद्धा नर वानर गण आहे, म्हणजे प्रायमेट, त्याला इंग्लिशमध्ये प्रायमेट हा शब्द आहे. तर प्रायमेटॉलॉजीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मानवी इतिहासामध्ये म्हणजे मानवाचे जर आपण पूर्वज धुंडाळत गेलो तर असं म्हणतात की 60 लाख वर्षांपूर्वी एका चिंपांजीला समजा 2 पिल्लं झाली असतील तर एक पिल्लू पुढे चिंपांजी झाला आणि दुसरा पिल्लू म्हणजे पुढे मानवामध्ये रूपांतरित झाला. म्हणजे ती कदाचित आपली ग्रेट 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 ग्रँडमदर असू शकते. तर हे सगळे प्रायमेट्स आहेत. वानर वर्गीय प्राणी म्हणजे त्यामध्ये एप्स आले, त्यामध्ये चिंपांजी झाले, गोरिला झाले,
असे, आणि त्यामध्ये माणूस सुद्धा आला. आपण सगळे एकाच वर्गातले प्राणी आहोत. तर ते प्राणी आणि त्यांची वैशिष्ट्ये याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मानवी उत्क्रांती व मानवाचा उदयमध्ये आपल्याला उत्क्रांतीची संकल्पना डार्विन नंतर जास्त प्रचलित झाली, किंवा डार्विनने त्याला जास्त महत्व निर्माण करून दिलं, महत्व मिळवून दिलंय. डार्विनची जी 2 पुस्तकं आहेत, ओरिजिन ऑफ स्पेसीज आणि दुसरं पुस्तक आहे डिसेंट ऑफ मॅन, यामध्ये त्याने पहिल्यांदा मनुष्य हा एखाद्या एप पासून उत्क्रांत झालेला आहे, एखाद्या वानरापासून उत्क्रांत झालेला आहे, ही संकल्पना मांडली. आणि त्यानंतर पूर्ण जगामध्येच एक प्रकारे वैज्ञानिक क्रांती झाली. मानवाकडे, मनुष्य प्राण्याकडे बघण्याचा, किंवा सुरुवातीला जे लोकांनी अंदाज लावले होते, दैववादी लोकांनी जे अंदाज लावलेले होते, ह्या सगळ्याला त्यामुळे मोठमाती मिळाली. ती सगळी मिथकं दूर झाली. त्यामुळे उत्क्रांती रिलेटेड जे सिद्धांत आहेत, म्हणजे डार्विन पूर्व जे सिद्धांत होते, डार्विनचे जे सिद्धांत होते आणि डार्विनच्या नंतरचे जे सिद्धांत होते, हे सगळे आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर जाती, अनुवंशिकता, स्थिती, वैशिष्ट्ये व भौगोलिक वितरण. आता यामध्ये आपल्याला काय शिकायचंय की आपण मनुष्य प्राणी जे आहोत त्याला तांत्रिक नाव आहे होमोसेपियन्स, बरोबर आहे. तर होमोसेपियन्स हा उत्क्रांत होत गेलेला आहे. होमोसेपियन्सच्या आधी निअँडरथल मॅन होता, होमो इरेक्टस होते, असे वेगवेगळ्या पद्धतीचे मनुष्य प्राणी होते. त्यांचं भौगोलिक वितरण काय होतं, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यांची वैशिष्ट्ये काय होती, त्यांची शरीर रचना कशी होती, त्यांची अॅनाटॉमी काय होती, त्यांच्या मेंदूची कशी रचना होती, हे सगळे आपल्याला गोष्टी अभ्यासायच्या आहेत. त्याचा पुढचा भाग आहे जीवनाचे जैविक मूलाधार, म्हणजे पेशी, ऊती, उत्परिवर्तन, डीएनए, जनुके, गुणसूत्रे, हे सगळे जे जैवशास्त्रीय आपली एककं आहेत मानवी शरीराची, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पुरातत्व शास्त्राची तत्वे, सांस्कृतिक उत्क्रांती. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की मानवी कालखंडाचे जे अनेक भाग पाडले जातात, पुरापाषाण युग, मध्यपाषाण युग वगैरे, त्याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. पुरातत्वशास्त्राची तत्वे, यामध्ये आपल्याला कालगणना ही पण कन्सेप्ट शिकायची आहे. कालगणनेमध्ये काय होतं की एखादी गोष्ट किती जुनी आहे, किती कालावधीपूर्वी अस्तित्वात होती, याचा अभ्यास करायचा आहे. त्याला डेटिंग मेथड म्हणतात, कालगणना पद्धती. त्यामध्ये कार्बन डेटिंग हे बऱ्याच जणांनी विज्ञानात शिकलेलं असेल की कार्बनचा जो हाफ लाईफ पिरियड असतो त्याचा उपयोग करून जी कालगणना केली जाते, एखाद्या गोष्टीचं वय आपल्याला ज्ञात करता येतं. त्या कालगणना पद्धती त्या 2 प्रकारच्या आहेत, एक आहे सापेक्ष आणि दुसरी निरपेक्ष. अशा 2 कालगणना पद्धती त्यामध्ये शिकायच्या आहेत. हा झाला पहिल्या पेपरचा पहिला युनिट. त्यानंतर आपण जैविक मानवशास्त्रानंतर सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्राकडे येतो. त्यामध्ये युनिट नंबर 2 मध्ये बघा, संस्कृती व समाजाचे स्वरूप. आता ह्या गोष्टी आपण फार ढोबळ मानाने वापरतो. संस्कृती म्हणा, धर्म म्हणा, ह्या व्यामिश्र गोष्टी आहेत, त्यांची व्याख्या आपल्याला अशी थेट करता येत नाही. त्या अनेक गोष्टींचं एकत्रीकरण असतं. म्हणजे E.B. टायलर नावाचा मानवशास्त्रज्ञ आहे, त्याने व्याख्या केलेली की मानवाशी संबंधित, मग ते ज्ञान असो, श्रद्धा असो, मानवाच्या ज्या सवयी आहेत, मानवाने इतक्या कालावधीत अक्वायर केलेल्या ज्या सवयी आहेत आणि मानवाच्या ज्या क्षमता आहेत, ह्या सर्वांच्या एकत्रीकरणातून जी व्यामिश्र परिस्थिती उद्भवते त्याला संस्कृती म्हणतात. ही E.B. टायलर यांची व्याख्या आहे संस्कृती संदर्भातली. एखाद्याची वेगळी असू शकते, एखाद्याला संस्कृती ही अपरिहार्य वाटू शकते. म्हणजे कोणी ठरवून संस्कृती निर्माण करत नाही, ती घडत जाते. वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टींमधून संस्कृती आकाराला येत जाते. संस्कृतीची ही संकल्पना, संस्कृती आणि सभ्यता यातली फरक, म्हणजे कल्चर अँड सिव्हिलायझेशन यातला फरक आपल्याला अभ्यासायचा आहे. सिव्हिलायझेशन म्हणजे काय, संस्कृतीचं जे एक प्रकारे काय म्हणतात, अपेक्षित असलेलं सर्वोच्च स्वरूप असतं, त्याला आपण सिव्हिलायझेशन किंवा सभ्यता म्हणतो. तर त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत. समाज नावाची कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे. समाज अस्तित्वात कसा आला, समाजाचं प्रारूप काय होतं वेगवेगळ्या कालखंडामध्ये, ते अभ्यासायचं आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या व्यवस्था अस्तित्वात आल्या. विवाह व्यवस्था. आता भारतासारख्या देशामध्ये विवाह ही अत्यंत
महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणा, वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात आहे. म्हणजे एक समाज पण अविवाहित व्यक्तीकडे कसा बघतो, एक कुटुंबामधल्या अविवाहित व्यक्तीकडे त्याला कशी वागणूक दिली जाते, हे सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या आजूबाजूला बघितल्या तर लक्षात येईल की विवाह ही संस्था किती बलशाली आहे आपल्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात. तर त्या विवाहाचे अनेक प्रकार आहेत. अनुलोम विवाह, प्रतिलोम विवाह, बहुपत्नीत्व अस्तित्वात होतं, काही बहुपतित्व कुठे काही काही ठिकाणी अस्तित्वात होतं. त्या अनुषंगाने निर्माण झालेली मातृसत्ता, पितृसत्ता, त्याची कारणं, त्याचा विकास आणि आता सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे. काही समाजामध्ये रक्तसंबंध असला तरी विवाह होतात, काही समाजामध्ये ते विवाह निषिद्ध मानले जातात. तर हे जे टॅबूज आहेत वेगवेगळ्या समाज गटामधले. त्यानंतर आता सध्याचा काळ जर बघितला तर विवाह संस्था थोडी डायल्यूट होत चाललेली आहे. म्हणजे लोक लिव्ह इन वगैरे या गोष्टीकडे वळत आहेत, जी की अत्यंत सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या खरं तर स्वागतार्हच बाब म्हणावी लागेल. तर ह्या सगळ्यांचा आपल्याला मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. कुटुंब व्यवस्था कशी अस्तित्वात आली, नातेसंबंध कसे अस्तित्वात आले, त्यातनं वारसा हक्क कसे उद्भवले, वारसा हक्काचा वेगवेगळ्या समाज गटाचा वारसा हक्काकडे बघण्याचा काय दृष्टिकोन होता, हे सगळं आपल्याला दुसऱ्या 2 नंबरच्या युनिटमध्ये बघायचं आहे. तिसरं, आर्थिक संघटना. मी मगाशी म्हटल्यासारखं प्रत्येक विषय आपण मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून बघू शकतो. तसेच ज्या आर्थिक संघटना असतात, आर्थिक देवाणघेवाण असतात, म्हणजे सुरुवातीला बार्टन म्हणजे देवाणघेवाण सिस्टीम मधून जी अर्थव्यवस्था होती ती आता कुठल्या स्तराला पोहोचलेली आहे, भांडवलशाहीचा उगम कसा झाला, मध्ये साम्यवादाचं वादळ आलेलं होतं, त्याची आता काय परिस्थिती आहे. म्हणजे ही जी आर्थिक देवाणघेवाण ही एक सामाजिक अभिसरण जे झालेलं आहे त्यामुळे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पॉलिटिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे राजकीय मानवशास्त्र, राजकीय संघटना. एक मानव म्हणून त्याच्या आयुष्यात राजकीय संघटनेचं काय अस्तित्व असतं, त्यांचे आंतरसंबंध काय आहेत. पॉलिटिक्स ही गोष्ट एखाद्या व्यक्ती समूहावर किंवा एखाद्या एकल व्यक्तीवर कसा प्रभाव पाडते हे पण आहे. धर्म नावाची गोष्ट, जसं संस्कृती म्हटलं मी, संस्कृती ही एक काय म्हणतात क्लिष्ट गोष्ट आहे, तसंच धर्म पण. धर्माची गरज म्हणा किंवा धर्माचा जो उगम झालेला आहे, धर्म ही संकल्पना मनुष्याने इतक्या हजारो वर्षापर्यंत कशी टिकवून ठेवलेली आहे आणि आज सुद्धा तो प्रत्येक व्यक्ती समूहाचा अविभाज्य घटक कसा बनलेला आहे. आता धर्माची प्रासंगिकता म्हणजे रिलेव्हंट आहे का रिलिजन या काळामध्ये, याचा आपल्याला अभ्यास त्यामध्ये करावा लागेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मेजर पार्ट आहे मानवशास्त्रीय सिद्धांत. त्यामध्ये बघा हे 10 प्रकारचे सिद्धांत आहेत. आज आपण काही त्याच्या फार खोलात जाणार नाही. प्रत्येक गोष्टीवर आपण एक सेपरेट व्हिडिओज बनवणार आहोत, त्याचा डिटेलमध्ये आपण विवेचन करणार आहोत. फक्त त्यांची नावं बघा. क्लासिकल इव्होल्युशनिझम म्हणजेच अभिजात उत्क्रांतीवाद, ह्या एकाबद्दल आपण थोडं बोलूया. अभिजात उत्क्रांतीवाद म्हणजे काय की जसे उत्क्रांती ही अत्यंत स्लो प्रोसेस आहे. उत्क्रांती त्याचं नावच त्यामुळे उत्क्रांती आहे. क्रांती ही जलद घडणारी घटना असते, उत्क्रांती मात्र संथ गतीने घडणारी घटना असते. तर उत्क्रांती जशी व्यक्तीमध्ये झालेली आहे, माणसामध्ये उत्क्रांती झालेली आहे, माकडापासून माणूस अस्तित्वात आलेला आहे, तर हीच कन्सेप्ट संस्कृतीला सुद्धा लागू पडते असं काही मानववंशशास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. तर त्यांनी उत्क्रांतीची कन्सेप्ट संस्कृतीला म्हणजे कल्चरला लागू केली आणि त्यातून जी थेअरी मांडली त्याच्यावर बरीच टीका पण होते. ठीक आहे, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार जो व्हिक्टोरियन पिरियड होता तो संस्कृतीचा सर्वोच्च काळ होता असं म्हणणं, पण ते काही खरं म्हणता येणार नाही. तर अशा प्रकारे ऐतिहासिक विशिष्टतावाद, कार्यप्राधान्यवाद, रचनात्मक कार्यवाद, संरचनावाद, उत्क्रांतीवाद, सांस्कृतिक भौतिकवाद, प्रतिकात्मक व अन्वयार्थक सिद्धांत आणि बोधात्मक सिद्धांत असे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला यामध्ये शिकायचे. हे अत्यंत इंटरेस्टिंग भाग आहे. आणि जो मी मगाशी म्हणले की मानवशास्त्रीय दृष्टिकोन विकसित होणे जे म्हणतात, या सिद्धांताचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ती दृष्टी लाभेल आणि तुमच्या उत्तरामध्ये त्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे, तरच तो मानवशास्त्रीय दृष्टिकोन तुमच्या उत्तरामध्ये उतरेल. हे आत्तापासूनच तुम्ही लक्षात घ्या. पुढचे युनिट्स आहेत संस्कृती, भाषा व संभाषण. मगाशी म्हटल्यासारखं भाषा ही अद्वितीय घटना आहे मानवी संस्कृतीतली.
तर भाषेचा कसा उपयोग होतोय, भाषा आणि कम्युनिकेशन क्रांती म्हणा, त्याचं काय भविष्य आहे, त्याचा काय इतिहास होता, या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढच्या युनिटमध्ये मानवशास्त्रातील संशोधन पद्धती, रिसर्च मेथड्स, कंपॅरेटिव्ह रिसर्च मेथड्स, प्रायमरी रिसर्च मेथड्स, सेकंडरी रिसर्च मेथड्स, मुलाखती असो, त्यानंतर चर्चा असो, त्यानंतर उत्खनन असो, हे सगळे या सगळ्या रिसर्च मेथड्स आहेत. त्यांचा अभ्यास आपल्याला नेक्स्ट युनिटमध्ये करायचा आहे. परत एकदा युनिट 9 जे आहे त्यामध्ये पूर्णतः जैविक मानवशास्त्राला तो वाहिलेला युनिट आहे. त्यामध्ये आपण मानवी अनुवंशशास्त्र म्हणजे जेनेटिक्स, हा पूर्ण युनिट आपण जेनेटिक्स बद्दल अभ्यास करणार आहोत. याच्या आपण फारसं खोलात नाही जाणार आहे. फक्त ते एकदा पॉइंट्स मी वाचून टाकतो की मानवी अनुवंशशास्त्र आहे, मेंडेली अनुवंशशास्त्र आहे, अनुवांशिक बहुरूपता व निवड, गुणसूत्रे व गुणसूत्र विकृती, त्यामुळे उद्भवणारे आजार, बरोबर आहे, हे इत्यादींचा अभ्यास आहे. वंश व वंशवाद, वंश ही संकल्पना काय आहे, वंश या संकल्पनेचे त्यातून उद्भवणारे वाद काय आहेत, त्यातून उद्भवणारा कॉन्फ्लिक्ट काय आहे, याचा अभ्यास करायचा आहे. पर्यावरणीय मानवशास्त्र, ठीक आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटल अँथ्रोपोलॉजी. आजकाल कुठल्याही बाबतीत पर्यावरणाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, त्या संदर्भातील. आणि कोरोना नंतर सगळ्यात काय म्हणतात त्याला, जो फोकसमध्ये आलेला या विषयाचा पॉइंट आहे साथरोगशास्त्रीय मानवशास्त्र. साथरोग, साथीचे जे रोग असतात त्यांचा मानवी अस्तित्वावर कसा परिणाम होतोय, साथीचे रोगांचा इतिहास वगैरे, याचा सगळा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा युनिट आहे मानवी वाढ व विकास यांच्या संकल्पना. हा पण भाग जैविक मानवशास्त्राशी रिलेटेडच आहे. इव्हन युनिट नंबर 11 सुद्धा. त्यामध्ये बघा मेनोपॉज, त्यानंतर मिनार्क, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत स्त्रियांमध्ये विशेषतः एका सर्टेन एज नंतर रजोनिवृत्तीचा काळ येतो आणि तो शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या चॅलेंजिंग कालावधी असतो. त्याकडे एक समाज म्हणून कसं बघितलं जातं, त्याकडे एक जोडीदार म्हणून कसं बघितलं जातं, त्याकडे त्या स्वतः व्यक्तीचा कसा अप्रोच असतो, त्यानंतर कुठले कॉम्प्लिकेशन्स उद्भवतात, शारीरिक असो मानसिक असो, हे सगळं. आणि काही जनसांख्यिकीय सिद्धांत पण आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत. जनसांख्यिकीय सिद्धांत म्हणजे लोकसंख्येविषयक सिद्धांत, म्हणजे लोकसंख्येचं वितरण, त्या वितरणासाठी कारणीभूत असलेले घटक. आणि शेवटचा आहे की अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी, म्हणजे मानवशास्त्राचे उपयोजन. अत्यंत व्हास्ट एरिया हा. मेडिकल सायन्समध्ये मानवशास्त्राचा उपयोग आहे, क्रीडाशास्त्रामध्ये मानवशास्त्राचा उपयोग आहे, वेगवेगळ्या अनेक पर्यावरणामध्ये मानवशास्त्राचा उपयोग आहे, त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये आहे, राज्यशास्त्रामध्ये आहे, अशा अनेक ठिकाणी मानवशास्त्राचे उपयोजन आहे. यावर डायरेक्ट प्रश्न असू शकतो की मानवशास्त्राचे क्रीडा क्षेत्रामध्ये काय योगदान असू शकतं किंवा काय योगदान आहे, कशा प्रकारे योगदान होऊ शकतं, असे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे हा पेपर 1 इथं आपण कव्हर केलेला आहे. त्याचा एक ब्रॉड आपण आराखडा बघितलेला आहे की काय काय इन्व्हॉल्ड आहे त्यामध्ये. ठीक आहे. तर पेपर 1च्या आराखड्यानंतर आपण आता पेपर 2 कडे वळूया. मी मगाशी म्हटल्यासारखं पेपर 1 हा थेरॉटिकल पेपर आहे. पूर्ण आपण अँथ्रोपॉलॉजीची, मानवशास्त्राची थेरी बघितलेली आहे. पेपर 2 मध्ये मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण आता भारत देशाकडे बघणार आहोत की भारताच्या संदर्भात मानवशास्त्राचा काय स्थान आहे. त्याचा एक गोषवारा मी दिलेला आहे. पेपर 2च्या अभ्यासक्रमात भारतीय परिप्रेक्ष्यात मानवशास्त्राचा विचार करण्यात आलेला आहे. यामध्ये भारतातील मानवशास्त्राचा उगम व विकास यांचा अभ्यास करावा लागेल. त्यासोबतच भारतीय सामाजिक संरचना, धर्म तसेच जाती व्यवस्था, भारतीय खेडी, आदिवासी समुदाय व तत्संबंधित कंगोरे आणि भारताचे जनसांख्यिकीय चित्र इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. हा आणखीनच इंटरेस्टिंग भाग आहे, कारण यात पूर्णतः आपण आपल्या देशाबद्दल मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत.
याचा जर ढोबळमानाने या पेपर 2 चे जर तुकडे केले तर पहिला भाग आहे त्यात प्रागैतिहासिक भारत, म्हणजे इतिहासपूर्व कालखंडात भारताचं एक देश म्हणून, खरं तर देश नावाची संकल्पनाच तेव्हा अस्तित्वात नव्हती, पण भारत नावाच्या या भूखंडाचं काय अस्तित्व होतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य प्राणी ह्या भारत देशात किंवा भारतीय उपखंडात वास्तव्यास होते, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागणार. सेकंड आहे भारतीय समाज व्यवस्था. एक समाज म्हणून भारत कसा विकसित होत गेला, भारतामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे बदल घडत गेले, त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. भारतातील आदिवासी समाज व त्यांचे प्रश्न हा भाग पेपर 2 चा बराच मोठा भाग व्यापतो. आदिवासी समाजाबद्दल अनेक अंगानं पेपर 2 मध्ये अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. आणि शेवटचा आहे अल्पसंख्याकांचे प्रश्न. अल्पसंख्य समुदाय जे आहेत किंवा जे मार्जिनलाइज्ड जे सेक्शन आहेत, त्यात SC असो, ST असो, मुस्लिम असो इत्यादींचा आपल्याला त्यांच्या प्रश्नांचा पण या ठिकाणी उहापोह करावा लागणार आहे. पेपर 2 मधले जर आपण युनिट्स बघितले तर नुसते ते पॉइंट्स बघितले तरी आपल्याला ते क्लिअर होईल की यामध्ये काय असेल अंतर. तर पहिल्या युनिटमध्ये भारतीय संस्कृती व नागरिकतेची संकल्पना, भारतातील पुरातत्वशास्त्रीय पुरावे, भारतातील पुरातत्वशास्त्रीय पुरावे आणि भारतातील पुरातत्वीय मानव जाती वर्णन, म्हणजे भारतातल्या अनेक ठिकाणी नर्मदेच्या खोऱ्यात वगैरे रामापिथिकस वगैरे अशा प्रकारे मनुष्य प्राणी, त्यांची नावं, त्यांचा अभ्यास, त्यांची वैशिष्ट्ये हे आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि भारतामध्ये संस्कृती व नागरिकतेची संकल्पना कशी रुजली, हडप्पा संस्कृतीची काय वैशिष्ट्ये होती, त्यामध्ये त्यांची ती नागरिकता कशा प्रकारची होती, आजच्या तुलनेत आपण त्याकडे कसं बघतो, हे सगळं आपण पहिल्या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. दुसऱ्या युनिटमध्ये भारताचे जनसांख्यिकीय चित्र, भारतामध्ये जी लोकसंख्या वास्तव्यास आहे तिची धार्मिक अंगानं, जाती अंगानं, भौगोलिक अंगानं कसे वितरण झालेलं आहे लोकसंख्येचं, ते चित्र आपल्याला या सेकंड युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. तिसरा आहे भारतीय समाज व्यवस्थेबद्दल आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. पारंपरिक भारतीय समाज रचना, म्हणजे अगदी काय म्हणता येईल त्याला, वैदिक कालखंडात, त्यानंतरचा जो कालावधी आहे, जशी आपण भौतिक प्रगती साधत गेली, इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतरच्या कालखंडामध्ये पारंपरिक भारतीय समाज रचना कशी होती, आणि जशी वंश म्हणा किंवा धर्म म्हणा ह्या युनिक गोष्टी आहेत सगळ्या समाज रचनेमध्ये. भारतीय समाज रचनेमध्ये जात ही अत्यंत युनिक गोष्ट आहे. त्या जातीचा उगम कसा झाला, त्या जातीमुळे भारतीय समाज रचना अत्यंत कॉम्प्लेक्स बनलेली आहे, अत्यंत क्लिष्ट बनलेली आहे. आणि जात हा मुद्दा अजूनही जात नाहीये, हे पण त्याचं काय म्हणता येईल, त्या मुद्द्याचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल. तर त्या जात पद्धतीचा उगम, विकास, त्याचा रिलेव्हन्स हे आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर निसर्ग, माणूस, परमात्मा म्हणजे नेचर, मॅन अँड स्पिरिट, हे जे एक प्रकारचे ट्रिनिटी आहे, हे त्रिकूट आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे त्यामध्ये. भारतीय समाजावरचा बौद्धवाद, जैनवाद, इस्लाम व ख्रिश्चनवादाचा प्रभाव, म्हणजे हिंदू धर्म म्हणा किंवा हिंदू संस्कृती म्हणा हजारो वर्षापासून आपण आपल्या इथं अस्तित्वात आहे. बौद्ध धर्म, जैन धर्म, भारतामध्ये अनेक, जगामध्ये सर्वाधिक भारतातच अनेक धर्माचा उदय झालेला आहे. म्हणजे मला वाटतं 6 धर्म आहेत जे भारतामध्ये उगम पावलेले आहेत. तर बौद्धवाद असो, जो नंतर जगभर पसरला, कदाचित भारतामध्ये नंतर कमी झाला, परंतु इसवी सन पूर्व काळातले बौद्ध आणि जैन हे धर्म, त्यांचा अजूनही आपल्यावर प्रभाव टिकून आहे. त्यानंतर इस्लामी आक्रमणानंतर मधला काही 100 वर्षांचा काळ आपण इस्लामी प्रभावाखाली होतो, तर त्यामुळे इस्लामी संस्कृतीचाही आपल्यावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यानंतर वसाहतवादाचा काळ आलेला, त्यामुळं ख्रिश्चन धर्माचा प्रभाव भारतामध्ये त्यानंतर वाढला. धर्म प्रसारकांनी म्हणजे मिशनरीजनी जाणीवपूर्वक धर्माचा प्रसार केलेला. तर ह्या सगळ्या धर्माचा भारतीय समाज व्यवस्थेवर काय परिणाम झालाय, भारतीय समाज व्यवस्थेने त्याला कसं अडॅप्ट केलेलं आहे, कसं अनुकूलन साधलेलं आहे, याचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचं 4थं युनिट आहे की भारतामध्ये मानवशास्त्राचा उदय, वाढ आणि विकास कशी झाली. म्हणजे जगात जसा या विषयाचा प्रवास होत गेला, तो प्रवाह भारतामध्ये पण पोहोचला. 19व्या-20व्या शतकामध्ये भारतामध्ये अनेक मानववंश शास्त्रज्ञांनी त्यामध्ये
काम केलेलं आहे आणि आपला ठसा उमटवलेला आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायला आनंद वाटेल की इरावती कर्वे हे अत्यंत महाराष्ट्रातलं लोकप्रिय नाव आहे. म्हणजे त्यांची ओळख फक्त महर्षी कर्वेंची सून म्हणून नाही, तर त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्वच इतकं काय म्हणता येईल तेजपुंज होतं. त्या लेखिका होत्या, त्या संशोधक होत्या, त्या मानववंशशास्त्रज्ञ होत्या. इव्हन इतकंच नव्हे तर भारतातील त्या पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ मानल्या जातात. तर अशा प्रकारे भारतामध्ये तो मानवशास्त्राचा कसा उदय विकास झालेला आहे, त्याची वाढ कशी झालेली आहे, त्यामध्ये योगदान कोणाकोणाचं होतं हे आपल्याला यामध्ये अभ्यासावं लागणार आहे. पुढचं युनिट आहे विलेज स्टडीज, म्हणजे भारतीय खेड्यांचा अभ्यास. हा एक फार महत्वाचा चॅप्टर आहे, कारण ह्या विलेज स्टडीज वर बरेच प्रश्न येतात. त्या रिलेटेड रिपोर्ट्स आहेत, ते रिपोर्ट्स आपल्याला अभ्यासावे लागतात. तर भारतीय खेडे, भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक, भारतातील सामाजिक सांस्कृतिक बदल, हा आपला 5वा युनिट असणार आहे. भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक, ठीक आहे, हा एक मार्जिनाइज सेक्शन असतो. त्यांच्याबद्दल पण आपल्याला, त्यांच्या प्रश्नाबद्दल पण अभ्यास करायचा आहे. पुढचे काही युनिट्स भारतातील आदिवासी रिलेटेड आहेत. भारतातील आदिवासींची स्थिती काय आहे, आदिवासी समुदायांच्या त्यांच्या समस्या काय आहेत, आणि विकासात्मक प्रकल्पांचं जेव्हा विकास ही प्रक्रिया सुरू झाली, त्या विकास या प्रक्रियेच्या सुरुवातीनंतर किंवा त्याच्या प्रगतीनंतर आता आदिवासींची काय समस्या आहे, किंवा विकासामुळे जे स्थलांतराचे प्रश्न उद्भवले, विकासामुळे जे त्यांच्या ठिकाणावर, त्यांच्या जंगलावर, त्यांच्या वास्तव्यावर जे अतिक्रमण झालं, त्या प्रश्नांचा सगळा आपल्याला अभ्यास यामध्ये करावा लागणार. पुढचं युनिट आहे युनिट नंबर 7, SC ST OBC, म्हणजे जे अल्पसंख्याक म्हणा किंवा मार्जिनलाइज सेक्शन म्हणा, त्यांचं शोषण आणि त्या रिलेटेड इतर त्यांच्या समस्या आणि त्यावरच्या उपाययोजना, याकडे आपल्याला मानवशास्त्रीय अँगल मधनं बघायचंय. सामाजिक बदल आणि समकालीन आदिवासी सामाजिक जे बदल होत गेले, शिक्षण आलं, आरोग्याच्या सुविधा आल्या, संज्ञापन क्रांती म्हणजे कम्युनिकेशन रिलेटेड प्रगती झाली, ह्या सगळ्यांचा समकालीन आदिवासी समाजावरचा प्रभाव आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर वांशिकतेची संकल्पना आणि इतर विषय, वंश या संकल्पनेविषयी या रिलेटेड आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागणार. मी मगाशी म्हटल्यासारखं भारत हा अनेक धर्मांचा आगर आहे. भारताने कुठल्याही सर्व धर्मांचा स्वीकार केलेला आहे किंवा सर्व धर्मांचा प्रभाव स्वीकारलेला आहे. तर आदिवासी समाज ही या प्रभावापासून दूर राहू शकलेला नाहीये. आणि आता तर जग इतकं जवळ आलेलं आहे की जगालाच एक ग्लोबल विलेज म्हटलं जातं. वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज, एक जागतिक खेड बनलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा प्रभाव जगातल्या एका गोष्टीचा प्रभाव दुसऱ्या कोपऱ्यातल्या समुदायावर पण होऊ शकतो. तर तो प्रभाव आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि ज्या आधुनिक राजकीय संकल्पना आहेत, जशी राष्ट्रराज्य ही संकल्पना, नेशन स्टेट ही संकल्पना आदिवासींच्या दृष्टीने, आदिवासी त्या संकल्पनेकडे कसं बघतात किंवा त्या नेशन स्टेट या संकल्पनेच्या दृष्टीतून आदिवासींकडे कसं बघितलं पाहिजे, याचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. आणि शेवटचं जे युनिट आहे, आदिवासी क्षेत्रांचा प्रशासकीय इतिहास आणि इतर विषय, म्हणजे वसाहत पूर्व, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात, म्हणजे आपण वसाहतवादी साम्राज्याच्या प्रभावाखाली होतो, प्रभाव क्षेत्राखाली होतो ब्रिटिशांच्या. तर त्या काळातल्या आदिवासींची काय स्थिती होती आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आदिवासींची काय स्थिती आहे, हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. आदिवासी व ग्रामीण विकासामध्ये मानवशास्त्राची भूमिका, म्हणजे प्रत्येक जो मानवी प्रश्न आहे, प्रत्येक जो सामाजिक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचा आपण विचार मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून करणार आहोत. त्यानंतर प्रादेशिकतावाद, सांप्रदायिकता आणि वांशिक व राजकीय चळवळींच्या आकलनासाठी मानवशास्त्राचे योगदान. प्रादेशिकवाद झालं, सांप्रदायिकता झाली, कम्युनलिझम झालं, जे सध्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, ह्या सर्व प्रश्नांची उकल ही आपल्याला मानवशास्त्रामुळे करायची आहे. मानवशास्त्र हे अलीकडचं शास्त्र असलं तरीही या शास्त्राने आपली लिबरल भूमिका जगासमोर मांडलेली आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अँथ्रोपॉलॉजी इज द मोस्ट लिबरल सायन्स.
म्हणजे मानवशास्त्र हे सर्वाधिक उदारमतवादी शास्त्र आहे. असं का म्हटलं जातं? कारण मानवशास्त्राने अनेक जी मिथकं आहेत, मनुष्य प्राण्यासंबंधित, वेगवेगळ्या समुदाया संबंधित अनेक मिथकं ही काय म्हणता येईल त्याला, त्यांचा गौप्यस्फोट केलेला आहे, त्यांचा नायनाट केलेला आहे, त्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे. ही मिथकं उद्ध्वस्त होणं ही काळाची गरज होती. म्हणजे मुळात मानवशास्त्राचा जेव्हा उगम झाला त्यावेळेस त्याची वाढ फार संत गतीनं का झाली? कारण जो युरोपीय समुदाय होता किंवा जो प्रगत समुदाय होता, पाश्चात्य प्रगत समुदायाने, हा जो समुदाय होता तो स्वतःला श्रेष्ठ समजायचा. त्याला काय म्हणता येईल, केंद्रित स्वायत्तता किंवा त्याला इकोसेंट्रिझम असं म्हटलं जातं. तर स्वतःचा जो वंश आहे, स्वतःचा जो कल्चर आहे, स्वतःची जी संस्कृती आहे हीच सर्वाधिक उत्तम आहे. आणि इतर जो दुर्गम भागातला जो समुदाय आहे तो प्राचीन आहे, तो आदिम आहे, अशा दृष्टीनं इतर समुदायाकडे बघितलं जात होतं. त्यांना स्वतःच्या बरोबरीनं समजलं जात नव्हतं. त्यामुळेच जेव्हा मानवशास्त्राचा उगम झाला आणि सांस्कृतिक सापेक्षतावाद म्हणजे कल्चरल रिलेटिव्हिजम ही संकल्पना उदयास आली. कल्चरल रिलेटिव्हिजम अर्थात सांस्कृतिक सापेक्षतावाद म्हणजे काय, तर प्रत्येक संस्कृती, कोणत्याही समुदायाची संस्कृती ही तितकीच वैध आहे. म्हणजे तुम्ही एक संस्कृती बेटर आणि एक संस्कृती वर्स असं नाही म्हणू शकत. प्रत्येक संस्कृती अस्तित्वात असण्याची काही कारणं आहेत, त्या कारणाकडे सहानुभूतीनं बघितलं गेलं पाहिजे, ही संकल्पना उदयास आली. अशा प्रकारे एक समाज म्हणून आपण अधिक सभ्यतेकडे जाणं यामध्ये मानवशास्त्राची भूमिका राहिलेली आहे. आणि याचाच अभ्यास आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 मधून करायचा आहे. तर हे झालं एकंदर दोन्ही पेपरचा आपण ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये एक अंदाज घेतलेला आहे. आता पुढे जाऊया. तर हा जो पेपर आहे याची तयारी कशी करायची किंवा या तयारीसाठी काही महत्वाचे मुद्दे सांगतो, ते लक्षात घ्या. हे ढोबळ मुद्दे आहेत, याचा आपण डिटेलमध्ये पुढे आपण विचार करणारच आहोत. तर सगळ्यात महत्वाचं की आता बघा, एमपीएससीचा जो पुढचा पॅटर्न आहे 2025चा, त्या मेन्सला ती मेन्स कदाचित सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यामध्ये होईल. म्हणजे आपल्याला एक ते 1.25 वर्ष काळ आहे. आणि कुठल्याही ऑप्शनलचा अभ्यास करणं हे तुम्ही 1 वर्ष आधी तयारी सुरू केली पाहिजे. त्यामुळे आपण हा आज व्हिडिओ बनवतोय तर तो योग्य वेळी बनवतोय. म्हणजे तुम्ही जर ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजीची निवड केली असेल तर तुम्ही आतापासूनच त्या कामाला लागा. तर 1 वर्ष आधी तयारी प्रारंभ करावी, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे मोजकी परंतु दर्जेदार संदर्भ ग्रंथ. ठीक आहे, फापट पसारा वाचण्यात अर्थ नाही, किंवा 10 पुस्तकं वाचली तरी 11व्या पुस्तकात काहीतरी नवीन गोष्ट असूच शकते. त्यापेक्षा कमी पुस्तकं घ्या पण ते परत परत वाचा. रिव्हिजन इज द की. त्यामुळे आणि ती पुस्तकांची लिस्ट मी तुम्हाला देणार आहेच. तिसरं आहे पूर्व परीक्षा आधी किमान 2 वेळेस संपूर्ण अभ्यासक्रमाचे वाचन पूर्ण झाले पाहिजे. म्हणजे प्री तुमची कदाचित जर पुढच्या एप्रिल मे मध्ये असेल तर त्याआधी तुमचं मानवशास्त्राचा अभ्यासक्रम किमान 2 वेळा वाचून झालेला पाहिजे. आणि आपली परीक्षा ही तोंडी नाहीये किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप नाहीये, ती दीर्घोत्तरी आहे, ती विश्लेषणात्मक आहे. तर त्यासाठी तुमची हाताला तुमच्या उत्तरं लिहिण्याची सवय असली पाहिजे. तुमच्या मेंदूला पण ती सवय लागली पाहिजे, ती मसल मेमरी क्रिएट झाली पाहिजे. त्यामुळे आणि लिहिण्यातून आपल्याला क्लॅरिटी येते की आपण जे वाचलंय ते आपण कागदावर प्रभावीपणे उतरवू शकतो का नाही. त्यामुळे तयारी दरम्यानच तुम्ही उत्तरं लिहिण्याचा सराव सुरू करा. आणि तो सराव नुसता करून फायदा नाही, तर या विषयातल्या तज्ज्ञ शिक्षकाकडून म्हणा ते तपासून घ्या आणि त्यामध्ये वेळोवेळी प्रगती करण्याचा प्रयत्न करा. पुढचा मुद्दा आहे काही विशिष्ट प्रकरणाकरता आकृत्या किंवा फ्लो चार्ट वगैरेंचा वापर करावा लागेल. म्हणजे जो जैविक मानवशास्त्राचा भाग आहे, ज्यामध्ये समजा तुम्हाला मानवी स्कल म्हणजे मानवी सांगाडाचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही डायग्रामचा उपयोग होऊ शकतो. कारण डायग्राम्स काढल्या तर तुमचं उत्तर अधिक प्रभावी होऊ शकतो. तर त्या डायग्राम्स तुम्ही त्यामध्ये काढू शकता. तर त्या डायग्राम डायरेक्ट परीक्षेमध्ये काढण्यापेक्षा आधी तुमची प्रॅक्टिस घरी झाली पाहिजे, तरच त्या प्रभावीपणे तुम्हाला उतरवता येतील. ऑन द स्पॉट काही प्रयोग करण्यात अर्थ नसतो.
तर ह्या आपण उत्तरं कशी लिहावीत ह्या विषयाची या संदर्भात पण एक व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे त्याची काळजी करू नका. तर ह्या डायग्राम्स असो, काही ठिकाणी फ्लो चार्ट वापरू शकता, काही ठिकाणी काही तुमचे ब्रेन मॅप्स असतील ते यूज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कितीही मटेरियल यूज केलं, तुम्ही कितीही काही नोट्स दुसऱ्यांच्या यूज केल्या, पण तुम्हाला तुमच्या शब्दात उत्तर लिहायचे. त्यामुळे हा एक मुद्दा विसरू नका की तुम्हाला स्वतःच्या नोट्स बनवायचे, तुमच्या स्वतःच्या भाषेत तुमचं आकलन तुम्हाला कागदावर मांडता आलं पाहिजे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. तर हे मुद्दे जर तुम्ही आता ऍज अ बिगिनर म्हणून लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आता मानवशास्त्र या विषयात तुम्ही जर औपचारिक कुठलंच शिक्षण घेतलं नसेल, काहीच काळजी करू नका, कारण बहुतांश विद्यार्थी या विषयात फारसं औपचारिक शिक्षण न घेताच या विषयाची निवड करतात. त्यामुळे तुम्ही काही वेगळं करणार नाही. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही अगदीच बिगिनर असाल तर तुमची अभ्यासाची सुरुवात या 2 पुस्तकापासून झाली पाहिजे. आता ही पुस्तकं कोणती आहेत? अँथ्रोपॉलॉजी SCERT म्हणजे केरळ गव्हर्नमेंटची जी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, जसं NCERT असतं तसं SCERT केरळ बोर्डाची ही 2 पुस्तकं आहेत, 11वी आणि 12वीची अँथ्रोपॉलॉजीची. तर ही पुस्तकं जर तुम्ही स्टार्ट इथून केला तर ते फार उत्तम राहील, कारण अत्यंत दर्जेदार पुस्तकं आहेत ही दोन्ही. आणि ती जी भाषा आहे ती जर तुम्हाला कॅप्चर करता आली, अत्यंत सुलभ भाषेत मानवशास्त्राचं त्यांनी हे दिले. फक्त मुद्दा हा आहे की ती पुस्तकं इंग्रजीमध्ये आहेत, पण ज्यांना इंग्रजी भाषेचं काही वावडं नाही त्यांनी मात्र इथून सुरुवात करू शकतात. तर केरळ बोर्डाची 11वी आणि 12वीची अँथ्रोपॉलॉजीची पुस्तकं ही तुम्ही वापरू शकता फॉर स्टार्टर, म्हणजे सुरुवाती करता. आणि रेफरन्स बुक मी पेपर 1 आणि पेपर 2 साठी दिलेली आहेत. तर ती पुस्तकांची नावं एकदा वाचून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. पहिलं आहे फिजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे जैविक मानवशास्त्रासाठी P. नाथ यांचं पुस्तक आहे. अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लिफाईड विवेक भस्मे, जे महाराष्ट्रातून मानवशास्त्र विषय घेऊन IAS झालेले आहेत, त्यांचं पुस्तक आहे. त्यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ते पुस्तक मांडलेलं आहे, त्यामुळे त्याही पुस्तकाचा तुम्हाला उपयोग होईल. तिसरं आहे अँथ्रोपॉलॉजी बाय एम्बर अँड एम्बर, अत्यंत दर्जेदार पुस्तक एम्बर आणि एम्बरचं. काही ब्रेन ट्री मटेरियल तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं. आणि इग्नू म्हणजे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचं मटेरियल आहे अँथ्रोपॉलॉजी, MA अँथ्रोपॉलॉजी या विषयाचं, तेही तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. आता मुद्दा हा आहे की मानवशास्त्र जर तुम्ही मराठीतून विषय घेणार असाल तर त्यासाठीचं मटेरियल काय, तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही राहील की लोकांतर्फे आम्ही संपूर्ण मटेरियल मराठीमध्ये आणत आहोत आणि मराठीमध्येच या विषयाचा तुम्हाला आता अभ्यास करता येणार आहे. आणि मराठीमध्ये मानवशास्त्र विषय घेऊन तुम्हाला MPSC तसेच UPSC देता येणार. त्यामुळे त्याची काळजी करू नका. भाषा हा विषय महत्वाचा नाहीये, तुमचा कंटेंट महत्वाचा आहे. कोणत्याही भाषेत तुम्ही व्यक्त झालात तरी तो कंटेंट अत्यंत महत्वाचा आहे. पेपर 2 साठी इंडियन अँथ्रोपॉलॉजी बाय नदीम हसनैन यांचं पुस्तक आहे, कारण पेपर 2 हा पूर्णतः भारतीय मानवशास्त्राबद्दल आहे. दुसरं ट्रायबल इंडिया त्यांचंच पुस्तक आहे नदीम हसनैन यांचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, आदिवासी भारत नावाचं. तिसरं आहे अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लिफाईड, अगेन विवेक भस्मे सरांचं आहे. त्यांनी कारण त्या पुस्तकातून तुम्हाला प्रश्न आणि त्याचे उत्तर कशी लिहावी याचा आयता आराखडा मिळणार आहे. पुढचं आहे द ट्रायबल कल्चर ऑफ इंडिया बाय LP विद्यार्थी, हे एक चांगलं पुस्तक आहे. झाझा रिपोर्ट आहे आणि इग्नू मटेरियल सेकंड पेपर साठी पण. तर हे सगळी रेफरन्स बुक्स तुम्हाला वापरता येतील. आणि काही तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट्सचा पण यूज करता येईल, जसं की अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज साठी ही मी लिंक दिलेली आहे. पुढचा मुद्दा जेनेटिक्स साठी पण एक लिंक आहे. अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही भारतीय गव्हर्नमेंटची, भारतीय सरकारची संस्था आहे आणि दरवर्षी ही सर्वे करत असते. त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स यांची पण वेबसाईट आपल्याला वेळोवेळी वापरता येईल, ज्यामध्ये ट्रायबल रिलेटेड जे काही नवीन निर्णय झालेले आहेत, तर ट्रायबल रिलेटेड काही नवीन कायदे झालेले आहेत त्यांचा आपल्याला परीक्षेमध्ये यूज करता येईल. मगाशी मी भस्मे सरांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातून त्यांनी अँथ्रोपॉलॉजी विषय घेऊन
चांगला स्कोर मिळवलेला आहे, IAS झालेले. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर नोंदर म्हणून आपले महाराष्ट्रातलेच विद्यार्थी होते, त्यांनी पण UPSC क्रॅक केलेली आहे, पण त्यांनी मानवशास्त्र हा विषय मराठीतून दिलेला आहे, हे महत्वाचं आहे. त्यामुळे असं अजिबात नाही की हा विषय फक्त इंग्रजीतूनच देता येईल, मराठीतून पण अत्यंत प्रभावीरित्या आपल्याला मार्क्स मिळवता येतात. आणि काही गव्हर्नमेंट स्कीम्सचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, विशेषतः ट्रायबल रिलेटेड, आदिवासी समाजाच्या रिलेटेड तुम्हाला काही गव्हर्नमेंट स्कीम्स म्हणा किंवा गव्हर्नमेंटचे काही रिपोर्ट्स असतात, त्यांचा अभ्यास करावा लागेल. ते वेळोवेळी आपण ते मटेरियल तुम्हाला डिलिव्हर करतच जाऊ. आणि हे सोडून जर तुम्हाला अवांतर वाचनाची आवड असेल, अवांतर वाचन म्हणजे मी काही असं वेगळं कथा कादंबऱ्या म्हणत नाही, अँथ्रोपॉलॉजीच्या संदर्भातच अवांतर वाचन, तर त्यासाठी ही 3 पुस्तकं जर तुम्ही सुरुवातीला वाचलीत तर त्याचा एक फायदा होईल, तुमचा आवाका आणखीन विस्तारित होईल आणि तुम्हाला ह्या विषयाचं जरा काय म्हणता त्याला ब्रॉड आउटलुक तुम्हाला मिळेल. तर ती 3 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. एक आहे सेपियन्स, युव्हाल नोआ हरारी यांचं पुस्तक आहे, जे की सध्या जगभरात गाजणारं नाव आहे. त्यांची पुस्तकं अत्यंत लोकप्रिय आहेत. आणि त्यानंतर गन्स, जर्म्स अँड स्टील नावाचं जेरेड डायमंड यांचं पुस्तक आहे. आता ही नावं जरी इंग्रजीमध्ये वाटली तरी त्यांचं मराठी भाषांतर अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची काही काळजी करावी लागणार नाही. आणि मराठीतले लोकप्रिय लेखक नंदा खरे यांचं पण कहाणी मानव प्राण्याची, ही पूर्ण मानवी उत्क्रांतीला वाहिलेलं पुस्तक आहे. याचा तुम्हाला अभ्यासासाठी म्हणा किंवा एकंदर त्याचा आउटलुक, अँथ्रोपॉलॉजीचा आउटलुक मिळवण्यासाठी उपयोग होईल. तर अशा प्रकारे आपण एकंदर आज बघितलेलं आहे की मानवशास्त्र हा जो ऑप्शनल विषय आहे तो MPSC साठी म्हणा आणि UPSC साठी म्हणा मराठीतून कसा आपल्याला देता येईल, त्याचा एकंदर आराखडा काय, त्याचा सिलेबस काय आहे, त्याचे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कशाचा अंतर्भाव आहे, या सगळ्या गोष्टींचा, आणि त्यानंतर त्याचे काही रेफरन्स बुक्स कसे वापरता येतील, कोणते वापरता येतील, या सगळ्याचा आपण आज विचार केलेला आहे. तुमच्या तरीही काही तुमचे सजेशन्स असतील, तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की द्या. आणि अँथ्रोपॉलॉजी रिलेटेड अनेक व्हिडिओज आता आपण तुमच्यासाठी सादर करणार आहोत, तर या चॅनलला अवश्य भेट द्या. थँक्यू.